विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 9चा प्रॅक्टिस सेट 8.2. याचा फर्स्ट क्वेश्चन आहे, इन द फॉलोइंग टेबल अ रेशो इज गिवन इन ईच कॉलम, फाइंड द रिमेनिंग 2 रेशो इन द कॉलम अँड कंप्लीट द टेबल. आता इथे आपल्याला व्हॅल्यूज दिल्या आहेत, काही ठिकाणी ब्लँक आहेत, तर ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. साइन थिटा, कॉस थिटा आणि टॅन थिटा. आता इथं फर्स्ट व्हॅल्यू दिलेली आहे कॉस थिटा, तर त्या पद्धतीने आपण पुढे घेऊया. तर बघा, इथे मी ट्रायंगल काढून घेतलेला आहे ABC. त्याच्या फॉर्म्युल्यानुसार आता त्या आपण व्हॅल्यूज इथे कॉस थिटाच्या मेन्शन केलेल्या आहेत. आणि आता बघूया, इन ट्रायंगल ABC कॉस थिटा इक्वल्स टू, त्याचा फॉर्म्युला काय आहे तो, ॲडजसेंट साइड ऑफ अँगल थिटा अपॉन हायपोटेन्यूस. ठीक आहे, इक्वल्स टू, आता याची कोणती येते मग, थिटाच्या ॲडजसेंट साईड कोणती येते, BC अपॉन AC. ओके, BC अपॉन AC. ठीक आहे, तर मग बट कॉस थिटा इज इक्वल्स टू 35 अपॉन 37. ऑलरेडी ही व्हॅल्यू BC आणि ACची आहे. मग इथे येईल देअरफॉर BC अपॉन AC इज इक्वल्स टू 35 अपॉन 37. ओके, मग इथे देअरफॉर BC इज इक्वल्स टू 35K अँड AC इज इक्वल्स टू 37K इथे आहे. ठीक आहे, अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरमनुसार ओके, मग काय येईल इथे, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल्स टू AC स्क्वेअर. ठीक आहे, हा आहे आपला पायथागोरस थेरमचा फॉर्म्युला. ओके, मग आता आपल्याला यांच्या व्हॅल्यूज टाकायच्या आहेत. AB स्क्वेअर, ABची व्हॅल्यू नाही आहे, BCची किती दिलेली आहे 37, BCची 35 आहे, 35K स्क्वेअर इज इक्वल्स टू ACची किती आहे 37K स्क्वेअर. ओके, आता ही इकडे ते प्लस आहे, इथे इक्वल्स टू. आता आपण याला आपल्याला काय काढायचं आहे, AB स्क्वेअर काढायचं आहे. मग इथे येईल 37K स्क्वेअर मायनस इथे आपण 35K स्क्वेअर घेऊया. ठीक आहे, मग यातून हे मायनस झाल्यावरती किती उरणार आहे, देअरफॉर AB स्क्वेअर इज इक्वल्स टू इथे येतात 1369 मायनस 1225 इंटू K. आता आपण यांचे काय केले आहेत, स्क्वेअर घेतले आहे आणि हा K स्क्वेअर कॉमन काढून घेतलेला आहे. ठीक आहे, मग यातून ही व्हॅल्यूज मायनस केल्यानंतर इथे येईल AB स्क्वेअर इज इक्वल्स टू ते 144K स्क्वेअर. ठीक आहे, आता आपल्याला ह्या दोघांचे स्क्वेअर कट करायचे आहेत. मग इथे येईल AB, दोघांना अंडर रूटमध्ये टाकून त्यांचे स्क्वेअर कट होतील आणि याची रूट येतो 12K. ओके, मग इथे येईल देअरफॉर साइन थिटा इक्वल्स टू ऑपोजिट साइड ऑफ अँगल थिटा अपॉन हायपोटेन्यूस. मी शॉर्टकटमध्ये लिहिते, इक्वल्स टू, मग काय येईल AB अपॉन AC इक्वल्स टू 12K अपॉन 37K. मग इथे येते 12 अपॉन 37. साइन थिटाची आपल्याला ही व्हॅल्यू मिळाली. आणि टॅन थिटाची देअरफॉर टॅन थिटा इक्वल्स टू अपोजिट साइड ऑफ अँगल थिटा अपॉन ॲडजसंट साइड ऑफ अँगल थिटा इक्वल्स टू काय येईल मग, AB अपॉन BC इक्वल्स टू 12K अपॉन 35K. ओके, म्हणजे इथे 12 अपॉन 35 ही व्हॅल्यू येणार आहे. ठीक आहे, हे आपण नंतर टेबलमध्ये फिल करूया.
ठीक आहे. आता सेकंड क्वेश्चन आहे, त्याचं येईल हा ट्रायंगल आपण घेतला आहे ABC. ठीक आहे, इथे घेऊया इन ट्रायंगल ABC साइन थीटा इक्वल्स टू अपोजिट साइड ऑफ अँगल थीटा अपॉन हायपोटेन्यूस इक्वल्स टू मग काय येतं AB अपॉन AC. बट इथे त्याच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. साइन थीटा इक्वल्स टू 11/61 आहे. ठीक आहे. बघा इथे येईल देअरफॉर AB अपॉन AC इक्वल्स टू 11/61. देअरफॉर AB इज इक्वल्स टू 11K अँड AC इज इक्वल्स टू 61K. ठीक आहे. इथे येईल अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम. बघा इथे येईल AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल्स टू AC स्क्वेअर. ठीक आहे. मग इथे येईल 11K स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इक्वल टू 61K स्क्वेअर. ठीक आहे. आपल्याला BC फाइंड आउट करायचं आहे. BC स्क्वेअर इज इक्वल्स टू ते येईल 61K स्क्वेअर मायनस हा प्लस आहे इकडे येताना मायनस होईल 11K स्क्वेअर. ठीक आहे. मग देअरफॉर BC स्क्वेअर इज इक्वल्स टू आता 61चा आपण स्क्वेअर घेऊया 3721 मायनस 11चा आहे तो 121. आपण के स्क्वेअर कॉमन काढून घेतला. मग इथे येतो BC स्क्वेअर इक्वल्स टू 3600 K स्क्वेअर. ठीक आहे. आता यांचं दोघांचा आपल्याला स्क्वेअर कट करायचा आहे. याचा स्क्वेअर रूट निघेल. मग इथे येईल BC इक्वल्स टू 60K. ओके. मग इथे येईल देअरफॉर कॉस थीटा इक्वल्स टू ॲडजसंट साइड ऑफ अँगल थीटा अपॉन हायपोटेन्यूस इक्वल्स टू BC अपॉन AC 60K अपॉन 61K ते 60/61 येईल. ओके. मग इथे येईल देअरफॉर टॅन थीटा अपोजिट साइड ऑफ अँगल थीटा अपॉन ॲडजसंट साइड ऑफ अँगल थीटा इज इक्वल्स टू AB अपॉन BC इक्वल्स टू 11K अपॉन 60K इक्वल्स टू 11/60. ओके. आलं लक्षात. आता थर्ड नंबरचा आहे. बघा इथे मी PQR ट्रायंगल घेतलेला आहे. इथे 1K त्याच्या व्हॅल्यूज आहेत. इथे आहे इन ट्रायंगल PQR tan theta is equals to opposite side of angle theta upon adjacent side of angle theta is equals to PQ upon QR. ओके. मग इथे घेऊया बट tan theta is equals to 1. Therefore PQ upon QR is equals to 1/1. Therefore PQ is equals to 1K. QR is equals to 1K. ठीक आहे. मग इथे येईल अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम. प्रमाणे काय येईल मग इथे PR स्क्वेअर इज इक्वल्स टू PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. ठीक आहे. इथे येईल PR स्क्वेअर इक्वल्स टू 1K स्क्वेअर प्लस 1K स्क्वेअर. ओके. मग इथे येईल PR स्क्वेअर इज इक्वल टू 2K स्क्वेअर. देअरफॉर PR इज इक्वल्स टू √2 स्क्वेअर येईल. ठीक आहे. म्हणजे याचा स्क्वेअर कट होईल
याचा स्क्वेअर कट होण्यासाठी इथे स्क्वेअर नाही आहे. ठीक आहे, मग इथे येईल देअरफॉर साइन थीटा इक्वल टू अपोजिट साइड ऑफ अँगल थीटा अपॉन हायपोटेन्यूस इक्वल्स टू पी क्यू अपॉन पी क्यू आर इक्वल्स टू 1k अपॉन √2k इक्वल्स टू 1/2a. ठीक आहे, समजलं. आता इथे येईल कॉस थीटा इक्वल्स टू ॲडजसंट साइड ऑफ अँगल थीटा अपॉन हायपोटेन्यूस इक्वल्स टू QR अपॉन PR 1k अपॉन √2k इज इक्वल्स टू 1/√2 ही व्हॅल्यू येणार आहे. ठीक आहे, समजलं. आता इथे 4 नंबरचं घेतलं आहे आपण. इथे LMN काढला आहे. इथे K येतो, इथे 2k व्हॅल्यू येते. ठीक आहे, हा अँगल थीटा आहे N. आता इथे घेऊया इन ट्रायंगल LMN साइन थीटा इक्वल्स टू अपोजिट साइड ऑफ अँगल थीटा अपॉन हायपोटेन्यूस इक्वल्स टू LM अपॉन LN, but sin theta is equals to 1/2. Therefore LM upon LN equals to 1/2. LM is equals to 1k आणि LN is equals to 2k. इथे येईल अकॉर्डिंग टू पायथागोरस theorem LM square plus MN square into LN square. ठीक आहे, आपल्याला फाइंड काय करायचं आहे MN स्क्वेअर, पण तो साईडला घेऊया. MN स्क्वेअर इज इक्वल टू LN स्क्वेअर मायनस LM स्क्वेअर. ठीक आहे, मग इथे MN स्क्वेअर इज इक्वल्स टू 2k स्क्वेअर मायनस 1k स्क्वेअर. ठीक आहे, मग आता 2k स्क्वेअरमधून 1k स्क्वेअर गेलं. इथे MN स्क्वेअर यांचा स्क्वेअर करून घेऊया आपण. इथे येईल 4 मायनस 1k स्क्वेअर. 1चा 1च येतो, 2चा 4 येतो, k स्क्वेअर आपण कॉमन काढून घेतला. आता यांच्यामध्ये येईल MN स्क्वेअर इज इक्वल्स टू काय येईल इथे 3k स्क्वेअर. ओके, त्याचा स्क्वेअर करायचा आणि याचा रूट काढायचा. मग MN इज इक्वल्स टू 3/√3k येईल इथे. मग इथे येईल देअरफॉर कॉस थीटा इज इक्वल्स टू ॲडजसंट साइड ऑफ अँगल थीटा अपॉन हायपोटेन्यूस इक्वल्स टू MN अपॉन LN इक्वल्स टू √3k अपॉन 2k इक्वल्स टू इथे येईल √3/2 व्हॅल्यू येते. देअरफॉर इथे टॅन थीटा इक्वल्स टू अपोजिट साइड ऑफ अँगल थीटा अपॉन ॲडजसंट साइड ऑफ अँगल थीटा इज इक्वल्स टू LM अपॉन MN इज इक्वल्स टू 1k अपॉन 2k, सॉरी 3k √3k. मग इथे येईल 1 अपॉन √3. बघा 5th नंबरचा आहे. हा ट्रायंगल काढून घेतला आहे. इथे घेऊया इन ट्रायंगल ABC कॉस थीटा इज इक्वल्स टू ॲडजसंट साइड ऑफ अँगल थीटा अपॉन हायपोटेन्यूस इक्वल टू BC अपॉन AC घेऊया. BC अपॉन AC. ठीक आहे, बट कॉस थीटा इज इक्वल्स टू 1/√3.
Therefore BC upon AC is equals to 1 upon under root 3. Therefore BC is equals to 1k. AC is equals to under root 3k. According to Pythagoras theorem. Okay. Then AB square plus BC square is equals to AC square. आपल्याला AB स्क्वेअर फाइंड आउट करायचा आहे. मग AC स्क्वेअरकडे येताना हा AB हा BC स्क्वेअर इकडे येताना. ठीक आहे. मग इथे घेऊया आपण व्हॅल्यूज. AB स्क्वेअर इज इक्वल्स टू अंडर रूट 3k स्क्वेअर मायनस 1k स्क्वेअर. मग इथे येईल देअरफॉर AB स्क्वेअर इज इक्वल्स टू 3 मायनस 1 टू 2k स्क्वेअर येईल. इथे k स्क्वेअर कॉमन येईल. देअरफॉर AB इज इक्वल टू अंडर रूट 2k. ठीक आहे. ते देअरफॉर साइन थीटा opposite side of angle theta upon hypotenuse to AB upon AC equals to under root 2k upon under root 3k. इथे under root 2 upon under root 3. ठीक आहे. इथे tan थीटाची व्हॅल्यू विचारली आहे. tan थीटा इक्वल टू opposite side of angle theta on adjacent side of angle theta is equals to AB upon BC 2k under root 2k upon 1k. इथे येईल अंडर रूट 2 अपॉन 1 घेतला नाही तरी चालतो, नुसता अंडर रूट पण येऊ शकतो. ठीक आहे. आता घेऊया आपण हे 6 नंबरचं. त्याचा ट्रायंगल ड्रॉ केलेला आहे मी. PQR 21k आणि इथे 20k घेतला. आता इथे घेऊया इन ट्रायंगल PQR tan theta is equals to opposite side of angle theta upon adjacent side of angle theta is equals to PQ upon QR. But tan theta is equals to 21 upon 20. Therefore PQ upon QR is equals to 21 upon 20. Therefore PQ is equals to 21k. QR is equals to 20. According to Pythagoras theorem, PR square is equals to PQ square plus QR square. ते PR स्क्वेअर फाइंड आउट करायचं आहे. 21k स्क्वेअर प्लस 20k स्क्वेअर इज इक्वल्स टू 441 प्लस 400. 20चा आणि 21चा स्क्वेअर घेतला आणि k स्क्वेअर कॉमन काढून घेतला. ते येतं 841 k स्क्वेअर. ठीक आहे. देअरफॉर दोघांचे स्क्वेअर कट करून घेतले. इथे याचा रूट येतो 29k. ओके. हे बघा. इथे येईल देअरफॉर साइन थीटा इक्वल्स टू opposite side angle theta upon hypotenuse equals to PQ PR. 21k upon 29k equals to 21 upon 29. Cos theta equals to adjacent side of
angle theta upon hypotenuse equals to QR upon PR equals to 20K upon 29K. तर इथं मग 20 अपॉन 7 नंबरचा आहे. इथं ट्रायंगल काढला आहे मी DEF. तर इन ट्रायंगल DEF tan theta equals to opposite side of angle theta upon adjacent side of angle theta equals to DE upon EF. But tan theta equals to 8 upon 15. DE equals to DE upon EF equals to 8 upon 15. Then DE is equals to 8K, EF is equals to 15K. Okay, आता according to Pythagoras theorem, then DE square plus EF square is equals to DF square. Therefore DF square is equals to 8K square plus 15K square. तर इथे येणार आहे sin 64 plus 225 इथे येईल K square. ओके, मग इथे येईल DF स्क्वेअर इज इक्वल्स टू 289K स्क्वेअर. याचा आता DF स्क्वेअर काढून घेऊया. 289 कसला आहे तो 17K. ओके, इथे देअरफॉर साइन theta equals to opposite side of angle theta upon hypotenuse to DE upon DF equals to 8K upon 17K equals to 8 upon 17. इथे येईल आता therefore cos theta adjacent side of angle theta upon H hypotenuse equals to EF upon DF 15K upon 17K 15 upon 17. ओके, आता इथे आहे 8 नंबरचा ट्रायंगल काढून घेतला आहे मी PQR. मग इथे घेऊ आपण इन ट्रायंगल PQR sin theta equals to opposite side of angle theta upon hypotenuse PQ upon PR. But sin theta equals to 3 upon 5. Therefore PQ upon PR equals to 3 upon 5. Therefore PQ is equals to 3K, PR is equals to 5K. According to Pythagoras theorem, PQ square plus QR square plus PR square. ओके, मग इथे 3K स्क्वेअर प्लस इज इक्वल्स टू 5K स्क्वेअर. ठीक आहे, आपल्याला QR स्क्वेअर फाइंड आउट करायचा आहे. QR स्क्वेअर इज इक्वल्स टू इकडे प्लस आहे, इकडे जाताना तो मायनस होईल. 5Kचा किती येतो 25 मायनस 3चा 9 स्क्वेअर येतो. K स्क्वेअर कॉमन काढला, मग QR स्क्वेअर इज इक्वल्स टू 16K स्क्वेअर. आता याचे रूट काढू.
स्क्वेअर कट करू आणि रूट निघेल. QR इज इक्वल्स टू 4K व्हॅल्यू येते. मग इथे येतं देअर फॉर कॉस थीटा ॲडजसंट साईड ऑफ अँगल थीटा अपॉन हायपोटेनियस टू QR अपॉन PR इज इक्वल्स टू 4K अपॉन 5K 4 upon 5. Therefore tan theta opposite side of angle theta upon adjacent side of angle theta equals to PQ upon QR is equals to 3K upon 4K is equals to 3 upon 4. ठीक आहे. 9 नंबरचं एक्झाम्पल आहे आपलं. आता बघा इथे मी ट्रायंगल काढून घेतला आहे ABC. इथे आहे 1, इथे आहे 2 √2K दिलेला आहे. आता आपण घेऊया इथून घेऊया इन ट्रायंगल ABC tan theta is equals to opposite side of angle theta upon adjacent side of angle theta is equals to AB upon BC, but tan theta is equals to 1 upon 2 √2. Therefore AB upon BC equals to 1 upon 2 √2. Therefore AB is equals to 1K, BC is equals to 2 √2K. According to Pythagoras theorem, Pythagoras theorem. ठीक आहे. इथे घेऊया AC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. बघा इथे येईल AC स्क्वेअर इज इक्वल्स टू 1K स्क्वेअर प्लस 2 √2K स्क्वेअर. Therefore AC स्क्वेअर इज इक्वल्स टू 9K स्क्वेअर. Therefore AC, आता दोघांचे हे स्क्वेअर कॅन्सल होतील आणि यांचा रूट निघेल तर इथे 3K येतो. ठीक आहे. इथे साईन थीटा इज इक्वल्स टू अपोजिट साइड ऑफ थीटा अपॉन हायपोटेन्यूज टू AB अपॉन AC 1K अपॉन 3K इक्वल्स टू 1 अपॉन 3. कॉस थीटा adjacent side of angle theta upon hypotenuse BC upon AC 2 √2K upon 3K equal to 2 √2 upon 3. ओके. आता आपण टेबल कंप्लीट करून घेऊया. बघा आपण आता पूर्ण हे सॉल्व करून आणि सगळ्या व्हॅल्यूज आपण मिळवलेल्या आहेत. आता आपण ते फिल करून घेऊ. फर्स्ट मिळाली आहे 12 upon 37. ते मिळाले 1 upon √2. ते मिळाले √2 upon √3. ते 21 upon 29. 8 upon 17. 3 upon 5 ऑलरेडी होती आणि 1 upon 3. इथे 60 upon 61. 1 upon √2. √3 upon 2. ते 20 upon 29. 15 upon 17. 4 upon 5. 2 √2 upon 3. आत्ताच फाइंड आउट केली आपण. 12 upon 35. 11 upon 60. 1 upon √3. ते √2. इथे 3 upon 4. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, समजलं सर्वांना. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि यामागील प्रॅक्टिस सेटचे व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवरती जाऊन बघा. थँक्यू.